हाय, मी प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं। तर चला, आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि फर्स्ट ब्लॉगची सुरुवात मी माझ्या इंट्रोनी करून देते तुम्हाला। तर हा माझा छोटासा इंट्रो। मी राहुरीची आहे आणि माझे सासर आणि माहेर दोन्ही राहुरीचं आहे। मिस्टर नाशिकला जॉबला असल्यामुळे मग आम्ही नाशिकला राहतो। मी, माझी मुलगी आणि माझा भाऊ। माझ्या 1.5 वर्षाच्या मुलीचं नाव श्रावणी आणि माझ्या मिस्टरांचं नाव प्रकाश असं आहे। माझा भाऊ आदेश। तर आम्ही एवढे जण इथं राहतो। आता माझं शिक्षण म्हणाल तर माझी BSc कंप्लीट आहे। त्यानंतर MSc करायला ॲडमिशन घेतलं होतं। 1 वर्ष कंप्लीट केलं, पण फायनल पेपरला काही प्रॉब्लेम आले आणि त्यामुळे माझं शिक्षण थांबलं। तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की माझं शिक्षण का बरं थांबलं तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगाल। त्याच्यावरती एक सेपरेट ब्लॉग बनवेल। खूप मोठी स्टोरी आहे, तर डिटेलमध्ये तुम्हाला सांगाल। तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला, आज मी तुम्हाला माझी छोट्याशा घराची छोटीशी होम टूर देणार आहे, जी की 2 BHK आहे आणि मी ते कसं ऑर्गनाइज केलेलं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, मी तुम्हाला छोटीशी होम टूर देते। तर हा मेन दरवाजा आहे, त्याला मस्त असं तोरण लावलेलं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर असा काहीसा लुक दिसतो माझ्या हॉलचा। खूप मोठा हॉल आहे आणि एकदम सिंपल आणि सोबर आहे। तर मी खूप छान सजवलेला आहे माझ्या पद्धतीने, मला जसं आवडतो त्या माझ्या आवडीच्या वस्तू सगळ्या त्यामध्ये टाकलेल्या आहे। त्यानंतर डिटेल दाखवायचं म्हटलं तर हा मेन डोअर आहे, त्याला बाहेरून पण एक गणपतीचा फोटो आणि आतून पण एक गणपतीचा फोटो आहे। त्यानंतर सेफ्टी लॉक एक आहे आणि एक सिंपल कडी आहे। त्यानंतर पुढे गेल्यानंतर एक छोटंसं घड्याळ आणि त्याखाली एक बेड टाकलेला आहे। त्यावरती 2 उशा आणि मस्त 2 टक्के टाकलेले आहे बसण्यासाठी। हा मला 3,500-4 हजाराचा मी शालीमारमधून घेतला होता, एकदम स्वस्त पडला होता। पुढे गेल्यानंतर हा TV माझ्या लग्नाचा आहे, तो मी घरून घेऊन आलेली होती। त्यानंतर ह्या फ्लॉवर पॉट ज्या की मी मिशोवरून मागवल्या होत्या आणि हा मलेशियाचा जो फ्रेम आहे छोटीशी, ही यांच्या फ्रेंडने यांना गिफ्ट दिली होती जेव्हा ते गेलेले होते मलेशियाला। त्यानंतर पुढे एक गणपती बाप्पाचा फोटो आहे, तोही यांना धुळ्याला असताना स्टँडअपला भेटला होता ऑफिसमध्ये। तर त्याची फ्रेम खूप छान आहे म्हणून मी ती हॉलमध्येच लावून घेतलेली आहे। खाली हा रिअल प्लांट आहे, जो की मी नर्सरीमधून घेतला होता। घेतला तेव्हा खूप छोटा होता आणि आता तो माझ्या डोक्या एवढा झालेला आहे। पुढं गेलं तर बाल्कनीचा दरवाजा आहे, तो पण खूप मोठा दरवाजा आहे आणि त्याला मी छानसे माझ्या फेवरेट कलरचे पडदे लावून घेतलेले आहे। आणि बाहेर बाल्कनी आहे, ती पण खूप मोठी आहे। बाल्कनी नंतर दाखवते। त्यानंतर हा एक बेड आहे, त्याच्यावरती पण एक गादी आणि 3 उशा ठेवलेल्या आहे। तोही बसण्यासाठी सिंपल, सोफ्यापेक्षा मला हे बेड जास्त आवडतात। त्यानंतर पुढं हा पंचमुखी हनुमान आहे, त्याची फ्रेम आम्ही शालीमारमध्येच घेतली होती, पंचवटीमध्ये। त्यानंतर त्याच्यापासून पुढे गेलं तर ओपन किचन दिसतं आणि हे 2 पडदे टाकलेले आहेत। तिथं खाली टेबल आहे आणि वरती माझ्या मुलाची फ्रेम आहे लहानपणीची। त्यानंतर टेबलवरती मी पिलूचा एक टेडी यांचा जे ऑफिसमध्ये भेटलेली ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी त्यांना 5 वर्ष कंप्लीट झाले म्हणून ऑफिसमध्ये भेटली होती, तर ती एक ट्रॉफी ठेवलेली आहे। आणि पुढे हा पण रिअल प्लांट आहे, तो पण मी नाही भैयाला भेटला होता तो ऑफिसमध्ये, तर तो एक आहे। आणि आता बाल्कनी दाखवते। बाल्कनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत मी, त्यामध्ये मोगरा, गुलाब, शोचे काही आणि मेन म्हणजे तुळस आणि वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे तिथं नळाची सोय म्हणून तिथंच ठेवली। त्यानंतर हॉलच्या पलीकडच्या बाजूला कॉमन वॉशरूम आहे आणि बेसिंग आहे, तिथं मी मस्त कॅलेंडर लावलं आहे। तिथून रूममध्ये एंट्री केल्यानंतर तिथं आमचा रूम आहे, तिथं 2 गाद्या टाकलेल्या आहे आणि पिलूचा पाळणा आहे। त्याखाली चादर टाकते जेणेकरून तो सरकू नये म्हणून झोका देताना। त्यानंतर तिची एक चेअर आणि 2 बेडरूममध्ये 2 गाद्या असे सिंपल टाकलेल्या आहे आणि एक खिडकी आहे। त्यानंतर पलीकडच्या साईडला हे कपाट आहे, जे की मी आता नवीन घेतलेलं आहे कपडे ठेवायला। तर माझ्या साडीचा लुक असा काहीसा दिसतोय, आरशामध्ये तुम्ही बघू शकता फुल लुक। त्यानंतर मग सांगायचं म्हटलं तर ही रूम एकदम सिंपल आणि सोबर आहे। जास्त काही सामान मी याच्यासाठीच नाही ठेवलेलं की मग हिला काही लागल किंवा मग तिला पडायला वगैरे नको, म्हणून एकदम मोकळं तिला खेळण्यासाठी मी शक्यतो घर पूर्ण मोकळंच ठेवलेलं आहे।
आणि रूमचा ओव्हरऑल लुक असा काहीसा दिसतो, एकदम सिंपल आहे, जास्त काहीच नाही आहे त्यामध्ये. त्यानंतर हॉलमधून किचन असं काहीसं दिसतं आहे ना. तर पुढे जाऊन मी तुम्हाला डिटेल दाखवते. तर ही जी रॅक आहे ती माझ्या लग्नाची आहे, त्यामध्ये बरेचसे भांडेही माझ्या लग्नाचे आहेत जे की पप्पांनी घेतलेले. त्यानंतर ही पुढची रॅक माझ्या सासूबाईंनी घेतली नाशिकला आल्यानंतर. आणि इथं पण मी मिशोवरून आणलेल्या छोट्या छोट्या फ्लावर पॉट ठेवलेले आहे. आणि पुढं जी आहे ती बॉटलमध्ये ते रिअल आहे मनी प्लांट, ते मी लावलेलं आहे. आणि हा माझा गॅस ओटा, त्यावरती पण मी एक छोटीशी रॅक ठेवलेली आहे ज्यामध्ये आपले रोजचं साखर, शेंगदाणे वगैरे हाताला जे लागतात, जिरे मोहरी, अशा छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या आहेत. मसाल्याचा डबा, त्यानंतर खड्या मसाल्याचा डबा आणि थोडंसं सामान, तेलाची किटली वगैरे. फिल्टर नाही म्हणून मग मी पाणी उकळून घेत असतो, तर त्याचा हंडा आणि कळशी भरून ठेवला आहे. सगळे कांदे लसूण बाहेर असतात, जे थोडेफार लागतात ते मी इथे आणून ठेवत असते. मिक्सर आणि त्याखाली पिठाचा डब्बा, पळपट वगैरे आणि सिलेंडर जे एक्स्ट्राचं आहे ते. इकडच्या साईडला आहे आपला लोणच्याची बरणी. त्यानंतर मला तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल लुक असा दिसतोय. आणि ह्या रॅकवरचं एक मनी प्लांट आहे, ते पण रिअल आहे. मी तेही घरीच लावलेलं होतं आणि ते पण दाखवायचं राहिलं होतं, तर तेही दाखवते तुम्हाला. त्यानंतर माझं फ्रीज आहे, ते पण मी छान डेकोर केलेलं आहे. त्याखाली आधी माझ्या लग्नाचं कूलर आहे, जे की पप्पांनी घेतलं होतं मला लग्नामध्ये. आणि हे फ्रीज मी इथून घेतलेलं आहे क्रोमामधून, घरून नाही आणलं लग्नाचं फ्रीज, हे इथंच घेतलं आहे मी. 27,000ला बसलं होतं मला वरफुलचं. त्यानंतर याच्यावरती पण मी शोवरून आणलेल्या काही कुंड्या मागवलेल्या. त्यानंतर गावामधून आणलेले छानसे काचेचे कप जे एक्स्ट्राचे असतात ते, आणि हे रेग्युलर यूजचे पण जे एक्स्ट्राचे आहेत ते इथं ठेवलेले आहे. एक सॉसची बॉटल, त्यानंतर पलीकडचं आहे ते ओरिजिनल प्लांट आहे. आणि एक छोटासा टेडी बियर, असं छानसं लुक दिलेला आहे मी फ्रीजला. त्यानंतर पुढे जायचं म्हटलं तर एक लॅपटॉप आहे आणि त्याच्यावरती मग मी जे बाकीचे एक्स्ट्राचे मोठे मोठे डबे आणि इडलीचं वगैरे भांडे, कुकर, जे एक्स्ट्राचं मी जे नाही वापरत जनरली, ते वरती ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर पुढे गेलं तर ही एक बेडरूम आहे, 2 BHK आहे, त्यामुळं आणखी एक बेडरूम आहे. यामध्ये मी देव्हारा ठेवलेला आहे. शक्यतो देव्हारा खाली ठेवतात, पण मी वरती ठेवलेला आहे कारण की ही देव घेऊन घरभर फिरते म्हणून. त्या रूमलाही एक बाल्कनी आहे आणि बाल्कनीतून असा काही व्ह्यू दिसतो. यामध्ये मी कांदे आणि लसूण ठेवलेला आहे आणि धान्य जे एक्स्ट्राचं आहे असं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटूया आणखीन एका अशा छान व्हिडिओमध्ये. सी यू.